झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. 2 शहरं, 2 बॉम्बस्फोट, अनेकांचे मृत्यू, अनेक जखमी. ज्यांच्यावर आरोप ठेवून कारागृहात ठेवलं गेलं त्यांचा 18-19 वर्षांचा तुरुंगवास आणि तितकीच वर्ष चाललेला खटला. आणि याच महिन्यात म्हणजे जुलै 2025 मध्ये म्हणजेच 18-19 वर्षांनी लागलेला निकाल. सर्व आरोपी निर्दोष. यातील एक केस होती 7/11 ज्याला म्हटलं गेलं, मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट, ज्याबद्दल झिरो आवरमध्ये यापूर्वी चर्चा झालेली आहे. आणि दुसरं प्रकरण म्हणजे 2008ची मालेगाव बॉम्बस्फोट केस. आणि 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगावमधल्या भिक्खू चौकातील भीषण बॉम्बस्फोटामध्ये अनेकांचे मृत्यू झाले. त्याचा निकाल मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला. तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयानं सर्व 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ मोटरसायकलवर ठेवलेल्या वाहनावर जे स्फोटक पेरलं होतं, ठेवण्यात आलं होतं, त्या उपकरणात स्फोट झाल्यानं 7 लोक ठार झाले, 100हून अधिक जखमी झाले. या काळात स्वर्गवासी विलासराव देशमुख आणि मुख्यमंत्री होते, तर गृहमंत्री होते आर पाटील. 2017 साली महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण म्हणजे मकोकाच्या अंतर्गत लावलेली कलमं काढण्यात आली. पण आता बेकायदा कृती प्रतिबंधक कायदा UAPA अंतर्गत त्यांच्यावरती, या आरोपींवरती केस चालू राहिली. या खटल्यात पुराव्याअभावी हे सगळे 7ही जण निर्दोष ठरवण्यात आले. मात्र या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या समाज माध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त केली की दहशतवाद हा कधीच भगवा नव्हता आणि नसेल असं त्यांनी म्हटलंय. त्याला एक संदर्भ आहे, खरं तर 2 संदर्भ आहेत. कारण याच सुमारास जेव्हा काँग्रेसचं शासन होतं किंवा आपण म्हणूया UPAचं सरकार होतं, त्या काळात 2 प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी, एक केंद्रीय गृहमंत्री राहिलेल्या सुशीलकुमार शिंदेनी आणि 2 केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रीय नेते असलेल्या शरद पवारांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी केलेली 2 विधानं. त्यातला दोघांचा संदर्भ हा प्रामुख्यानं भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद या शब्दप्रयोगाच्या अनुषंगाने होता. आणि अशाच प्रकारचा समझोता एक्सप्रेसमधली घटना असेल किंवा मालेगाव असेल, या बाबतीत सुशीलकुमार शिंदे तर शरद पवारांनी सुद्धा या शब्दाचा प्रयोग केला होता. आणि त्यामुळे काँग्रेस प्रणित UPA आघाडी हिंदूंना, हिंदुत्ववाद्यांना दहशतवादी ठरवते असा आरोप भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचा होता. आणि यालाच संदर्भ देऊन आज हा निकाल आल्यानंतर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना या निकालाचं स्वागत करतायत आणि हिंदुत्ववादी दहशतवादी नसतात अशा प्रकारे जल्लोष करतात. दुसरीकडे MIMचे ओवेसी यांनी मुंबई लोकल्स या स्फोटा प्रकरणातील निर्दोष मुक्ततेवर त्वरित स्थगिती मागणारे मोदी आणि फडणवीस सरकार या प्रकरणातही अपील करणार का? महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष पक्ष या निकालावर जाब विचारणार का, असा सवाल उपस्थित केला. या प्रकरणाचा तपास प्रथम ATSनं, महाराष्ट्र ATSनं ताब्यात घेतला होता. ATSच्या तपासात असं म्हटलं गेलं होतं, साध्वी प्रज्ञा यांच्या LML फ्रीडम बाईकचा वापर स्फोटकं ठेवण्यासाठी करण्यात आला होता. लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी RDX मिळवण्यासाठी प्रयत्न केला. अभिनव भारत नावाच्या उजव्या विचारसरणीच्या गटाद्वारे RDX खरेदी करण्याचा आणि योजना आखण्याचा आरोप होता. या प्रकरणाचा तपास यापूर्वी ATSकडे होता. ज्यावेळी करकरे, आपल्याला कल्पना आहे 26/11 मधले जे शहीद अधिकारी होते ते त्यात सहभागी होते या तपासामध्ये. पण 2011 मध्ये या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली आणि आज सगळा निकाल स्पष्ट आहे. आता प्रश्न असा आहे, सगळेच निर्दोष तर स्फोट कोणी घडवला? आणि जर का हे निर्दोष होते, जर का या गोष्टीमध्ये इतक्या त्रुटी होत्या, तर मग थेट हिंदू दहशतवाद असा जल्लोष का करण्यात आला किंवा असं का म्हणण्यात आलं? आणि आता तो हे निर्दोष सुटल्यानंतर आता तो एकदम जल्लोष का करण्यात येतोय? असे अनेक अंगाने प्रश्न आहेत जे आपण विचारणार आहोत आजच्या झिरो आवरमध्ये. नेहमीप्रमाणे पुढे जाण्यापूर्वी पहिल्यांदा बघूयात आजचा प्रश्न कोणता आणि त्यानंतर पुढे जाऊयात पुढचेही मुद्दे समजून घेण्यासाठी. त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात माझा पोल सेंटरला आजचा प्रश्न जाणून घेण्यासाठी. आजचा प्रश्न आहे आपला, आतंकवाद भगवा न कभी था ना है ना कभी रहेगा. मालेगाव बॉम्बस्फोटातील निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटशी तुम्ही सहमत आहात का? होय किंवा नाही आपण उत्तर देऊ शकता. आमच्या सोशल मीडिया हँडलवरती X, Facebook, Instagram आणि YouTube वरती हा प्रश्न आम्ही पोस्ट केलेला आहे. तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. दरम्यान कोर्टानं निकाल सुनावताना काय म्हटलेत, कोणत्या मुद्द्यांचं निरीक्षण मांडलेले पाहूयात मीडिया सेंटरला जाऊन ग्राफिक्समध्ये. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. बॉम्बस्फोट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं नाही. तपासात अनेक त्रुटी, पंचनामा योग्य नव्हता. स्कूटरमध्ये स्फोट झाला हे सिद्ध नाही.
ही स्कूटर साध्वी प्रज्ञाची होती हेही सिद्ध होत नाहीये. दुचाकीचा चॅसी नंबरही रिकव्हर करण्यात आला नाही. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दुचाकीच्या मालक होत्या हे स्पष्ट नाही. कर्नल प्रसाद पुरोहितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीची मान्यता चुकीची. आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलं याचा पुरावा नाही. आणि जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाहीत. बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेच्या दाव्यांवर आम्ही समाधानी नाही. आधी लावलेला मकोका नंतर मागे घेतल्यानं सगळे जबाब निरर्थक. या प्रकरणात यूएपीए लावणं चुकीचं. तर केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही असे मुद्दे कोर्टानं इथे मांडलेले आहेत.